हॅलो स्टुडंट्स, आय एम अमृता कुलकर्णी. वेलकम टू अमृताज ब्लिंक. आजच्या व्हिडिओमध्ये आपण क्लास 7चा लाईन्स अँड अँगल्स हा चॅप्टर पाहणार आहोत. In case you would like to watch this video in English, the same video is available in English language on our English channel Amrita's Blink English. You can visit that channel in order to watch the video in English. Basic Geometry. जॉमेट्रीमध्ये अशा काही बेसिक कन्सेप्ट्स आहेत की ज्या आपल्याला डिफाईन नाही करता येत. पुढे मला वाटतं क्लास 9 किंवा क्लास 10मध्ये तुम्हाला युक्लिड्स 5 पॉस्च्युलेट्स नावाची एक कन्सेप्ट येईल. या युक्लिड्स 5 पॉस्च्युलेट्समध्ये काय म्हटलेलं आहे, याला मराठीमध्ये याला युक्लिडची 5 गृहीतकं असं म्हटलं जातं. तर जॉमेट्रीमध्ये अशा काही बेसिक कन्सेप्ट्स आहेत की ज्यांना आपल्याला पुढे डिफाईन करता येत नाही. म्हणजे काय, तर समजा मी तुम्हाला जर विचारलं की पॉईंट म्हणजे काय, तर तुम्ही काय सांगाल की पॉईंट म्हणजे एक असा पॉईंट असतो किंवा पॉईंट म्हणजे असा एखादा डॉट असतो. किंवा जर मी तुम्हाला विचारलं की लाईन म्हणजे काय, तर लाईन म्हणजे तुम्ही काय म्हणाल की लाईन ही एक लाईन असते की जी दोन पॉईंट्सला जॉईन करते. तर बेसिकली ह्या अशा काही कन्सेप्ट्स आहेत की ज्यांना आपल्याला तोच वर्ड परत वापरल्याशिवाय डिफाईन करता येत नाही. अशाच ह्या बेसिक कन्सेप्ट आहेत आपल्या लाईन सेगमेंट आणि रे. आता आपण पाहूयात लाईन सेगमेंट म्हणजे काय. तर लाईन सेगमेंटला दोन एंड पॉईंट्स असतात. म्हणजे आता समजा इथे जो पी क्यू दाखवलेला आहे, तर पी आणि क्यू हे दोन्ही एंड पॉईंट्स आहेत. त्याच्यानंतर लाईन हॅज नो एंड पॉईंट्स. एंड पॉईंट नसतील तर आपण काय करतो, आपण ते ॲरोनं दाखवतो. म्हणजे जसं इथे आहे लाईन ए बी हे दोन काय आहेत, हे दोन्ही ॲरोज आहेत. हे ॲरो डायरेक्शनसाठी आहेत की या डायरेक्शननी ही लाईन पुढे आपल्याला कितीही वाढवता येऊ शकते. त्याच्यानंतर आता आहे रेला काय असतो, एक एंड पॉईंट, एका साईडला एंड पॉईंट असतो आणि दुसऱ्या साईडला मात्र एंड पॉईंट नसतो. सो फॉर एक्झाम्पल रे ओ हा त्याचा एंड पॉईंट आहे, पण आर एंडला मात्र आपल्याकडे एंड पॉईंट नाही आहे. आणि मग पुढची कन्सेप्ट आहे आपल्याकडे अँगल. कोणतेही दोन रे आपण जर त्यांच्या ओरिजिनला जॉईन केले आणि ते वेगवेगळे म्हणजे ते एकमेकांना ओव्हरलॅप होणारे नसतील तर आपल्याकडे काय तयार होतो, अँगल तयार होतो. किंवा आपण म्हणू शकतो की जेव्हा कोणत्याही दोन लाईन्स एकमेकांना मीट करतात, एकमेकांना इंटरसेक्ट करतात, त्यावेळेला देखील अँगल्स तयार होतात. आता पुढची आपल्याकडे कन्सेप्ट आहे कॉम्प्लिमेंटरी अँगल्स. Now we have next concept as complementary angles. When the sum of the measures of two angles is 90 degree, the angles are called as complementary angles. When the sum of measures of two angles is 90 degree, the angles are called as complementary angles. बेसिकली जेव्हाही तुमच्याकडे असे कोणतेही दोन अँगल्स असतील की आता आपल्याला माहिती आहे की प्रत्येक अँगलला त्याचा काही ना काहीतरी माप असतं, त्याचं काहीतरी मेजर असतं. 90 डिग्री असेल, 10 डिग्री असेल, 180 डिग्री असेल, 270 डिग्री असेल, काहीही असेल. पण समजा तुमच्याकडे असे कोणतेही दोन अँगल्स असतील आणि त्यांच्या मापाची जर आपण टोटल केली आणि टी टोटल जर 90 डिग्री असेल, तर अशा अँगल्सची जी जोडी असेल, अशा अँगल्सची जी पेअर असेल, तिला म्हटलं जातं कॉम्प्लिमेंटरी अँगल्स. फॉर एक्झाम्पल आता इथे आहे 30 डिग्री आणि 60 डिग्री. 30 + 60 इज 90 डिग्री. म्हणजे हे दोन्ही एकमेकांचे कॉम्प्लिमेंटरी अँगल्स आहेत. किंवा 35 डिग्री आणि 65 डिग्री. 35 + 65 इज 90 आहे. 35 + 65 90 होतं का, नाही होत. दॅट्स वाय हे एकमेकांचे कॉम्प्लिमेंटरी अँगल्स नाही आहेत. आता आपण ह्या कॉम्प्लिमेंटरी अँगलच्या कन्सेप्टवर आधारित काही एक्झाम्पल सॉल्व करू. व्हॉट इज द मेजर ऑफ द कॉम्प्लिमेंट ऑफ ईच ऑफ द फॉलोइंग अँगल्स. 45 डिग्री, 65 डिग्री, 41 डिग्री, 54 डिग्री. आता आपण 1-2 मिनटं थांबूयात. तुम्ही स्वतः हे क्वेश्चन सॉल्व करायचा प्रयत्न करा.
आपल्याला माहिती आहे की कोणत्याही दोन अँगल्सची सम जेव्हा 90 डिग्री असते त्यावेळेला ते कॉम्प्लिमेंटरी अँगल्स असतात. म्हणजे कोणत्याही अँगलचा जर कॉम्प्लिमेंटरी अँगल आपल्याला काढायचा असेल तर आपल्याला काय करावं लागेल, 90 मधून हा अँगल मायनस करावा लागेल. सो लेट्स से फॉर 45, मग 45 डिग्रीचा कॉम्प्लिमेंटरी अँगल कसा काढायचा, 90 मायनस 45 इज इक्वल टू 45 डिग्री. 65 डिग्री 90 मायनस 65 इज इक्वल टू 25 डिग्री. 41 90 minus 41 is equal to 49 degree. 54 90 minus 54 is equal to 36 degree. The difference in the measures of two complementary angles is 12 degree. Find the measures of the angles. आता इथे आपल्याला दोन कन्सेप्ट वापराव्या लागतील. एक कॉम्प्लिमेंटरी अँगलची कन्सेप्ट आणि दुसरी आपण सिंपल इक्वेशन्सची कन्सेप्ट जी आपण मागच्या चॅप्टरमध्ये शिकलोय. म्हणजे आधी आपल्याला इक्वेशन तयार करावं लागेल आणि मग ते तयार केलेलं इक्वेशन आपल्याला सॉल्व करावं लागेल. आता आपण जो गिवन अँगल आपल्याला जो माहीत नाही आहे तो आपण एक्स अज्यूम करूयात. मग त्यांचा कॉम्प्लिमेंटरी अँगल काय असेल, तो असेल 90 मायनस एक्स. आपल्याला आणखी एक कंडिशन दिली आहे की त्यांचा जो डिफरन्स आहे तो आहे 12 डिग्री. म्हणजे एक्स आणि 90 मायनस एक्स यांचा जो डिफरन्स असेल तो असेल 12 डिग्री. मग आपण इक्वेशन तयार करू. 90 मायनस एक्स इज इक्वल टू 12. सो 90 मायनस एक्स इज इक्वल टू 12. 90 मायनस 2x इज इक्वल टू 12. सो मायनस 2x इज इक्वल टू 12 मायनस 90 म्हणजेच मायनस 2x इज इक्वल टू मायनस 78. 2x इज इक्वल टू 78. x इज इक्वल टू 39. आता इथे आपण काय केलं, मायनस साईन दोन्ही साईडला होतं म्हणून आपण ते रिमूव्ह केलं. एकाच साईडला असेल तर आपल्याला असं मायनस साईन रिमूव्ह करता येत नाही. म्हणजे पहिला अँगल असेल तुमचा 39 आणि दुसरा अँगल 90 मायनस 39 म्हणजे 51. कॉम्प्लिमेंटरी अँगल्स सारखीच आणखी एक कन्सेप्ट आहे ती म्हणजे सप्लिमेंटरी अँगल. When the sum of measures of two angles is 180 degree, the angles are called as supplementary angles. So, in case of complementary angles, summation of angles were 90 degree. In case of supplementary angles, the summation is 180 degree. Complementary angles च्या केसमध्ये अँगल्सची जी सम होती ती होती 90 डिग्री. आता तसंच सप्लिमेंटरी अँगल्सची सम किती असते, ती असते 180 डिग्री. म्हणजेच जेव्हाही कोणत्याही दोन अँगल्सची सम ही 180 डिग्री असेल त्यावेळेला आपण त्यांना काय म्हणतो, सप्लिमेंटरी अँगल्स म्हणतो. इथे जनरली मुलं कन्फ्यूज होतात. कॉम्प्लिमेंटरी 90 डिग्री असेल तर कॉम्प्लिमेंटरी अँगल्स आणि 180 डिग्री असेल तर सप्लिमेंटरी अँगल्स. फॉर एक्झाम्पल 120 डिग्री अँड 60 डिग्री. 120 प्लस 60 इज इक्वल टू 180 म्हणून हे दोन्ही अँगल्स सप्लिमेंटरी अँगल्स आहेत. What will be the measure of supplement of each one of the following angles? 100 degree, 90 degree, 55 degree, 125 degree. आपण कॉम्प्लिमेंटरी अँगल कसे कॅल्क्युलेट केले होते, आपण गिवन मेजर जे आहे ते 90 डिग्रीमधून सबट्रॅक्ट केलं होतं. आता इथे सप्लिमेंटरी अँगल कॅल्क्युलेट करण्यासाठी आपल्याला गिवन मेजर जे आहे ते 180 मधून सबट्रॅक्ट करावं लागेल. 100 डिग्री 180 मायनस 100 is equal to 80 degree. 90 degree 180 minus 90 is equal to 90 degree. 55 degree 180 minus 55 is equal to 125 degree. 125 180 minus 125 is equal to 55 degree. Among two supplementary angles, the measure of the larger angle is 44 degree more than the measure of the smaller. फाइंड देअर मेजर्स. आता इथेही आपल्याला पहिल्यांदा इक्वेशन तयार करावं लागेल आणि मग आपल्याला ते इक्वेशन सॉल्व करता येईल. फर्स्ट ऑफ ऑल वी विल अज्यूम द स्मॉलर अँगल इज एक्स. नाव इट इज गिवन दॅट द लार्जर अँगल इज 44 डिग्री मोर दॅन द स्मॉलर अँगल. सो मेजर ऑफ लार्जर अँगल विल बी एक्स प्लस 44 डिग्री.
आता आपण स्मॉलर अँगल x डिग्री अज्यूम करू आणि आपल्याला हे दिलेलं आहे की जो लार्जर अँगल आहे तो स्मॉलर अँगलपेक्षा 44 डिग्रीने मोठा आहे. म्हणजे लार्जर अँगल किती येईल x प्लस 44. आणि आता आपल्याला माहिती आहे की सप्लिमेंटरी अँगलची समेशन किती असते 180. नाउ वी आर अवेअर व्हॉट इज द समेशन ऑफ सप्लिमेंटरी अँगल्स इज 180 डिग्री. सो वी कॅन क्रिएट द इक्वेशन. मग आता आपण इक्वेशन बनवूयात. x प्लस 44 इज इक्वल टू 180. सो 2x plus 44 is equal to 180. Hence 2x is equal to 180 minus 44, which is equal to 136, and hence x is equal to 68. So first angle is 68 degree. म्हणजे आपला पहिला अँगल असेल 68 डिग्री आणि दुसरा अँगल आहे x plus 44. So 68 plus 44 which is equal to 112. किंवा आपण 68 चा सप्लिमेंटरी अँगल 180 minus 68 is equal to 112 असंही काढू शकतो. or else we can also calculate 180 minus 68 is equal to 112. That's why given angles are 68 degree and 112 degree. म्हणून given angles आहेत 68 degree आणि 112 degree. Among two supplementary angles, the measure of the larger angle is 44 degree more than the measure of the smaller. Find their measures. Now here also we need to create the equation and then we need to solve the equation. So first of all, we will assume the smaller angle is x. Now it is given that the larger angle is 44 degree more than the smaller angle. So measure of larger angle will be x plus 44 degree. x plus 44 is equal to 180. So 2x plus 44 is equal to 180. Hence 2x is equal to 180 minus 44, which is equal to 136, and hence x is equal to 68. So first angle is 68 degree. 68 plus 44, which is equal to 112. Or else we can also calculate 180 minus 68 is equal to 112. That's why given angles are 68 degree and 112 degree. Now next concept is transversal. A line that intersects two or more lines at distinct points is called as a transversal. So let's say in the first diagram there is a line L and there is a line M, and line N is a intersecting line L and M, that's why N is a transversal. In second case there is a line R, line P and line Q. All three lines are intersecting at certain point, that's why all three lines are intersecting at one single point. Angles made by a transversal. कोणत्याही लाईनला जेव्हा दुसरी लाईन इंटरसेक्ट करते तेव्हा चार अँगल्स तयार होतात. आता इमॅजिन करा की आपल्याकडे दोन लाईन्स आहेत आणि या दोन लाईन्सला जेव्हा एका लाईननं इंटरसेक्ट केलंय त्यावेळेला काय होतं की त्यावेळेला टोटल 8 अँगल्स आपल्याकडे तयार होतात. आता ह्या 8 अँगल्सचे वेगवेगळे टाइप्स आहेत. पहिला आहे
इंटिरियर अँगल्स. इंटिरियर अँगल्स म्हणजे अंतरकोन, की जे एक समजा आपण जर एक असं बॉक्स लाईक स्ट्रक्चर तयार केलं तर या बॉक्सच्या आतल्या साईडला जे जे अँगल्स येतील, मतलब जे दोन्ही लाईन्सच्या आतमध्ये जे अँगल्स बसतात त्या अँगल्सला म्हटलं जातं इंटिरियर अँगल्स. म्हणजे अँगल 3, 4, 5 आणि 6 हा बॉक्स तयार केल्यानंतर जे आतल्या बाजूला आहेत ते इंटिरियर अँगल्स, आणि जे बाहेरच्या बाजूला राहतील म्हणजे अँगल 1 आणि 2 वरच्या बाजूला आणि अँगल 7 आणि 8 खालच्या बाजूला, हे झाले एक्सटिरियर अँगल्स. त्याच्यानंतर आपल्याकडे आहे करस्पॉन्डिंग अँगल्स. आता समजा वरची जी लाईन एल आहे तर वरच्या लाईनला ट्रान्सव्हर्सल पीनं ट्रान्सव्हर्सल पी मुळे तयार झालेला जो अँगल 1 आहे तो लाईनच्या वरती तयार झालाय आणि लेफ्ट साईडला तयार झालाय. तसंच याच ट्रान्सव्हर्सलमुळे लाईन एम ला वरच्या बाजूला आणि लेफ्ट साईडला कुठला अँगल तयार झालाय 1 आणि 5. म्हणजे 1 आणि 5 ही करस्पॉन्डिंग अँगलची पहिली पेअर आहे. तसंच 2 आणि 6 हे दोन्ही अँगल्स याच लाईनच्या वरच्या बाजूला पण राईट हँड साईडला तयार झालेत. किंवा अँगल 3 आणि 7 हे लाईनच्या खालच्या बाजूला पण लेफ्ट साईडला तयार झालेत. आणि 4 आणि 8 हे पण अँगल लाईनच्या खालच्या बाजूला पण राईट हँड साईडला तयार झालेत. म्हणजे 1 and 5, 2 and 6, 3 and 7 आणि 4 and 8 या करस्पॉन्डिंग अँगलच्या 4 वेगवेगळ्या पेअर्स आपल्याला मिळतात. त्याच्यानंतर आपल्याकडे आहे अल्टरनेट इंटिरियर अँगल्स. आता समजा आपण एक असं झेड लाईक स्ट्रक्चर जर ड्रॉ केलं तर या झेडचे जे इंटिरियर म्हणजे झेडच्या आतल्या बाजूला जे अँगल्स आहेत दॅट इज अँगल 3 आणि 6 ही आपल्याला एक पेअर मिळते. आणि याच झेडची समजा आपण मिरर इमेज काढली तर 4 आणि 5 ही आणखी एक पेअर आपल्याला मिळते. यांना म्हटलं जातं अल्टरनेट इंटिरियर अँगल्स. आणि अशीच आपल्याला अल्टरनेट एक्सटिरियर अँगल्सच्याही 2 पेअर्स मिळतात. ते असतील 1 and 8 आणि 2 आणि 7. आणि आता आपण वरती जे इंटिरियर अँगल्स पाहिले होते 3, 4, 5 आणि 6 तर यांच्यामध्ये लेफ्ट हँड साईडला बनलेले इंटिरियर अँगल्स आहेत 3 आणि 5 आणि राईट हँड साईडचे आहेत 4 आणि 6. म्हणजे पेअर ऑफ इंटिरियर अँगल्स ऑन द सेम साईड ऑफ द ट्रान्सव्हर्सल. पहिली पेअर आहे 3 आणि 5 ची, सेकंड पेअर आहे 4 आणि 6 ची. अँगल्स मेड बाय अ ट्रान्सव्हर्सल. कोणत्याही ट्रान्सव्हर्सलनी तयार होणारे हे जे 8 अँगल्स आहेत हे अत्यंत महत्त्वाचे आहेत. पुढे आपण जेव्हा पॅरलल लाईन्सची कन्सेप्ट स्टडी करणार आहोत त्यावेळी आपल्याला ह्या सगळ्या अँगल्सच्या वेगवेगळ्या प्रॉपर्टीजची आवश्यकता पडते. ट्रान्सव्हर्सल ऑफ पॅरलल लाईन्स, करस्पॉन्डिंग अँगल्स. इफ 2 पॅरलल लाईन्स आर कट बाय अ ट्रान्सव्हर्सल, each pair of corresponding angles are equal in measure. आपण प्रिव्हियस डायग्राममध्ये लाईन एल आणि एम या पॅरलल नव्हत्या, पण आपण कोणकोणते अँगल्स तयार होतात हे आपण शिकलो. समजा आता लाईन एल आणि एम या पॅरलल लाईन्स आहेत आणि लाईन पी ही त्यांना इंटरसेक्ट करणारी एक ट्रान्सव्हर्सल आहे. तर 8 वेगवेगळे अँगल्स तयार होतात. आता यांच्या आपण वेगवेगळ्या प्रॉपर्टीज पाहूयात. पहिली आहे करस्पॉन्डिंग अँगल्स. तर ही प्रॉपर्टी काय सांगते की या ज्या 4 करस्पॉन्डिंग अँगलच्या पेअर्स तयार होतात या 4ही पेअर्स इक्वल असतात. म्हणजे अँगल 1 इज इक्वल टू 5, 2 इज इक्वल टू 6, 3 इज इक्वल टू 7 अँड 4 इज इक्वल टू 8. Transversal of a parallel line, alternate interior angles. If 2 parallel lines are cut by a transversal, each pair of alternate interior angles are equal in measure. Angle 3 and 6, 4 and 5. आता आपल्याला माहिती आहे इंटिरियर अँगल्स कसे ड्रॉ करायचे. सो आपण ड्रॉ करूयात अल्टरनेट इंटिरियर अँगल्स. सो 3 आणि 6 झेड ड्रॉ करून हा अँगल 3 आणि 6 इक्वल आहे. आणि असंच आपण या झेडची एक मिरर इमेज ड्रॉ करू. सो हा अँगल 4 आणि हा अँगल 5 हे दोन्ही अँगल्स इक्वल आहेत.
जेव्हाही दोन पॅरलल लाईन्सला एक ट्रान्सव्हर्सलनी इंटरसेक्ट केलं जातं त्यावेळेला तयार होणारे ऑल्टरनेट इंटिरियर अँगल्स हे नेहमी इक्वल असतात. दिस इज अ सेकंड प्रॉपर्टी. ही आहे आपली सेकंड प्रॉपर्टी. थर्ड प्रॉपर्टी पाहूयात. ट्रान्सव्हर्सल ऑफ अ पॅरलल लाईन्स सप्लिमेंटरी अँगल्स. If two parallel lines are cut by a transversal, then each pair of interior angles on the same side of the transversal are supplementary. Pair of supplementary angles 3 plus 5 is equal to 180 degree and 4 plus 6 is equal to 180 degree. मागच्या प्रॉपर्टीमध्ये अँगल्स इक्वल होते. इथे अँगल्स सप्लिमेंटरी आहेत म्हणजे त्यांची सम 180 डिग्री आहे. जेव्हाही दोन पॅरलल लाईन्सला एक ट्रान्सव्हर्सल इंटरसेक्ट करते त्यावेळेला तयार होणारे जे इंटिरियर अँगल्स आहेत सेम ट्रान्सव्हर्सलच्या सेम साईडला ते एकमेकांना सप्लिमेंटरी असतात. म्हणून 3 + 5 इज इक्वल टू 180 डिग्री अँड 4 + 6 इज ऑल्सो इक्वल टू 180 डिग्री. आता आपण काही एक्झाम्पल सॉल्व करू. लाईन L इज पॅरलल टू M. T इज अ ट्रान्सव्हर्सल. Find out angle X. Given two angles are alternate interior angles. If two parallel lines are cut by a transversal, each pair of alternate interior angle is equal. So X is equal to 60 degree. आता L आणि M या एकमेकांना पॅरलल आहेत आणि T ही त्यांची ट्रान्सव्हर्सल आहे. मग आपण ही झेडचं स्ट्रक्चर जर ड्रॉ केलं तर आपल्याला मिळेल की 60 डिग्री आणि X हे एकमेकांचे अल्टरनेट इंटिरियर अँगल्स आहेत आणि आपल्याला माहिती आहे की जेव्हा दोन लाईन्स इंटरसेक्ट करतात त्यावेळेला अल्टरनेट इंटिरियर अँगल्स हे इक्वल असतात. म्हणून X इज इक्वल टू 60 डिग्री. लाईन A इज पॅरलल टू B. C इज अ ट्रान्सव्हर्सल. फाइंड आउट अँगल Y. Given two angles are alternate इंटिरियर अँगल्स. आता इथेही आपण झेडचा शेप ड्रॉ करू शकतो म्हणजे गिवन अँगल्स जे आहेत ते एकमेकांचे अल्टरनेट इंटिरियर अँगल्स आहेत आणि आपल्याला माहिती आहे इफ टू पॅरलल लाईन्स आर कट बाय अ ट्रान्सव्हर्सल ईच पेअर ऑफ अल्टरनेट इंटिरियर अँगल्स आर ऑफ इक्वल मेजर. हे दोन्ही अँगल्स अल्टरनेट इंटिरियर अँगल्स आहेत म्हणजे ते इक्वल असणार. म्हणून Y इज इक्वल टू 55 डिग्री. L1 and L2 are two lines and T is a transversal. Is 1 equal to 2? If two parallel lines are cut by a transversal, each pair of alternate interior angles are equal in measure. आता आपल्याला माहिती आहे की 1 आणि 2 हे जे दोन अँगल्स आहेत हे दोन एकमेकांचे अल्टरनेट इंटिरियर अँगल्स येतील. आता इथे 1 आणि 2 हे एकमेकांचे अल्टरनेट इंटिरियर अँगल्स आहेत पण लाईन L1 आणि L2 या दोन्ही पॅरलल नाही आहेत म्हणून अँगल 1 आणि 2 हे इक्वल नाही आहेत. लाईन्स L and M are parallel. T is a transversal. What is the angle Z? You have to calculate angle Z. Given two angles are interior angles made on the same side. आता हे दोन्ही अँगल्स जे आहेत ते ट्रान्सव्हर्सलच्या एकाच साईडला बनवलेले इंटिरियर अँगल्स आहेत आणि आपल्याला प्रॉपर्टी माहिती आहे इफ टू पॅरलल लाईन्स आर कट बाय अ ट्रान्सव्हर्सल then each pair of interior angles on the same side of the transversal are supplementary. म्हणून 60 plus Z is equal to 180 and Z is equal to 180 minus 60 which is equal to 120 degree. Hence angle Z is equal to 120 degree. Line L is parallel to M. T is a transversal. Find angle X. Given two angles are corresponding angles. दिलेले दोन्ही अँगल्स हे एकमेकांचे करस्पॉन्डिंग अँगल्स आहेत आणि आपल्याला माहिती आहे इफ टू पॅरलल लाईन्स आर कट बाय अ ट्रान्सव्हर्सल ईच पेअर ऑफ करस्पॉन्डिंग अँगल्स आर इक्वल इन मेजर म्हणून x is equal to 120 degree. If line L and M are parallel, P and Q are parallel.
find A, B, C and D. Now here two lines are parallel and two transversals are also parallel. So in all we have 16 pairs of angles and we need to calculate angle A, B, C and D. Now first of all, given two angles are interior angles made on the same side. So angle 60 and angle A are the interior angles made on the same side. 60 degree आणि A हे दोन अँगल्स आहेत ट्रान्सव्हर्सलच्या एकाच बाजूला बनवलेले इंटिरियर अँगल्स अँड सच अँगल्स आर सप्लिमेंटरी. म्हणून 60 प्लस A इज इक्वल टू 180 डिग्री अँड सच अँगल्स आर सप्लिमेंटरी. हेन्स 60 प्लस A इज इक्वल टू 180 डिग्री. So 60 plus A is equal to 180 degree and hence A is equal to 120 degree. I will just write 120 here for our easy reference. Now let's say another angle is X. आता हा जो X आहे हा वरच्या 60 डिग्रीचा अल्टरनेट इंटिरियर अँगल असेल म्हणून X is equal to 60 degree. Angle C is equal to 60 degree because of alternate interior angles. Now this here also we can form this Z. So 60 degree आणि C हे दोन्ही एकमेकांचे इंटिरियर अल्टरनेट इंटिरियर अँगल्स होतील म्हणून C पण असेल आपला 60 डिग्री. Now C is 60 degree, so B is also 60 degree because it's a vertically opposite angle. And C and D are linear angles, so C plus D is equal to 180 degree and hence D is equal to 180 minus 60 is equal to 120 degree. आता C आणि D हे linear angles आहेत म्हणजे C आणि D ची summation 180 degree आहे. So 60 plus D is equal to 180 म्हणून D is equal to 180 minus 60 which is equal to 120 degree. Linear angles म्हणजे आपल्याला सगळे angles मिळतात. A is equal to 120 degree, B is equal to 60 degree, C is equal to 60 degree and D is equal to 120 degree. Checking for parallel lines. Now we have studied three properties of parallel lines. First property is of corresponding angles. That is, whenever there are two parallel lines intersected by a transversal, then each pair of corresponding angles are equal. Then what was the second property? Whenever two parallel lines are cut by a transversal, then each pair of alternate interior angles is equal. And the third property is, if two parallel lines are cut by a transversal, then each pair of interior angles on the same side of the transversal are supplementary. So now if we create the converse statement of all these three properties, then we can check if the lines are parallel or not. So the first condition is when the transversal cuts two lines such that the pair of alternate interior angles are equal. If the pair which is created from alternate interior angles and if those angles are equal, then the given lines are parallel. So whatever is the property for the alternate interior angles, this is a reverse. If the alternate interior angles are equal, then obviously the given two lines are parallel to each other. Then the second is when a transversal cuts two lines such that pair of interior angles on the same side of the transversal are supplementary, then the lines have to be parallel. आता इंटिरियर अँगल्स जे सेम साइडला बनवलेले आहेत ते जर सप्लिमेंटरी असतील तर काय होईल की या ज्या लाइन्स आहेत त्या पॅरलल असतील. म्हणजे सप्लिमेंटरी अँगल्सची जी प्रॉपर्टी होती की जर लाइन्स पॅरलल असतील तर तयार होणारे जे अँगल्स आहेत सेम साइडला ट्रान्सव्हर्सलच्या ते एकमेकांना सप्लिमेंटरी असतात. आता त्याच प्रॉपर्टीचा इथे रिव्हर्स होईल. जर हे दोन्ही इंटिरियर angles which are created on the same side of the transversal, if they are supplementary, then the given two lines are parallel to each other.
म्हणजे आपण ज्या तीनही प्रॉपर्टीज शिकलो की करस्पॉन्डिंग अँगल्स इक्वल असतात, अल्टरनेट इंटिरियर अँगल्स इक्वल असतात आणि अँगल्स क्रिएटेड ऑन द सेम साइड ऑफ द ट्रान्सव्हर्सल हे सप्लिमेंटरी असतात. सो लाईन्स पॅरलल असतील तर हे या तिन्ही प्रॉपर्टीज ट्रू आहेत, आणि या तिन्ही प्रॉपर्टीज पैकी कुठलीही एक ट्रू असेल तर गिवन लाईन्स पॅरलल असतील. सो यांच्यातली कोणतीही एक प्रॉपर्टी वापरून आपण लाईन्स पॅरलल आहेत की नाही हे प्रूव्ह करू शकतो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण लाईन्स म्हणजे काय, अँगल्स म्हणजे काय, त्याच्यानंतर अँगल्सचे वेगवेगळे टाइप्स कोणते, पॅरलल लाईन्स म्हणजे काय, पॅरलल लाईन्स आणि तयार होणारे जे अँगल्स असतात त्यांच्या प्रॉपर्टीज कोणत्या, त्यांचे टाइप्स कोणते, हे आपण आजच्या चॅप्टरमध्ये शिकलो. हा चॅप्टर पुढे आपल्याला जॉमेट्रीमध्ये अत्यंत महत्त्वाचा आणि अत्यंत बेसिक असला तरी अत्यंत महत्त्वाचा चॅप्टर आहे. त्याच्यामुळे अगदी केअरफुली व्हिडिओ बघा. तुम्हाला कोणत्याही कन्सेप्टमध्ये विशेषतः अँगल्स आयडेंटिफाय करण्यामध्ये काहीही डाऊट असेल तर मला कमेंट सेक्शनमध्ये विचारा. आपण तो पार्ट पुढच्या व्हिडिओमध्ये कव्हर करूयात. व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रांसोबत व्हिडिओ शेअर करा. इन केस तुम्हाला हाच व्हिडिओ इंग्लिशमध्ये पाहायचा असेल तर अमृताज ब्लिंक इंग्लिश या चॅनलवर जाऊन तुम्ही हा व्हिडिओ पाहू शकता. थँक्यू.